नमस्कार मित्रांनो, मी विशाल साळकर VS ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत असा। तर मित्रांनो, आता दुपारचे 12 वाजले असत आणि आपण आता जातलो असो कुर्ले म्हणजेच खेकडे पकडू। तर हे खेकडे कसे पकडले जातात आणि माझ्यासोबत माझा पार्टनर शुभम असा। तर शुभम जरा तयारी करता, जरा ते काय काय हे सुटलेले असत ते जरा बांधता। आता आपण ह्या ऐस बांधतलो, जे ह्याचा ऐस असा आणलेला असा मालवणहून सकाळी जाऊन मी घेऊन येलोय। ता ऐस आपण चारो मनान बांधतलो तर तेका ते कुर्ले येतले। तर तुमका दाखवते आता ता ऐस म्हणजे तो चारो आपण कसो बांधायचो, पगोले कसो बांधायचो, कुर्ली कशी पकडायची हे तुमका आज आमच्या व्हिडिओद्वारे तुमका कळतला। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लास्टपर्यंत ट्विस्ट। तर मित्रांनो, शुभम आता हे बांधाची तयारी करता। मित्रांनो, बघू शकता अशी आमची नदी असा। आता 12 वाजलेत, आपण जेवणच हयसून निघतलो। तर घरी जेवक जाऊचा, पण आता ह्या बांधल्याशिवाय नाही, ह्या बांधून तयारी वगैरे करून ठेवतलो आणि साधारण 2-2:30च्या दरम्यान आम्ही खेकडे पकडूक जातलो। तेवढा पाणी पण भरात आता बघू शकताच भरती इलेली असा। हे आमचे होडी असं, ते नाईट ड्युटीवाले असत सगळे, बघू शकतात। फेमस यूट्यूबर सचिन साळकर यांची पण हय नौका असा, ही बघा। ह्याच्यातूनच ते जास्त फेमस झालेले असत। आणि आपलं शुभम, मित्रांनो हय ऊन खूपच असा। शुभम, आपण थंय जाऊया काय रे? सावळेत जरा जाऊया चल। मित्रांनो, आपण आता जरा सावळीच्या दिशेने जातो, कारण हय खूपच ऊन असा। शाप करपान जातलो। ही बघा, ही आपली होडी असा। ही होडी घेऊन, ही आमची होडी असा। ही होडी घेऊन आपण कुर्ल्याक जातलो आज, मी आणि शुभम। तो पण घेतोय, वीस पण घेतोय। मित्रांनो, या टीप आणलेला कुर्ले धरूसाठी आज काय खरा नाही। तर मित्रांनो, आपण आता जरा सावलीत जातो, ह्या ऐस बांधून घेतो। ही बघा, ही अजित मुळीक यांची होडी। तर ह्यो असो माशासाठी तारापो ह्या केलेलो होतो, मासे अडवून हे करूसाठी, पण तो काही सक्सेस झालो नाही। होत पुढे मागे, हां थंय जाऊया, ते सावळी येते। मित्रांनो, ह्या झाडाखाली मस्त सावळी दिसता, तर थंय आपण जरा जाऊया। मित्रांनो, बघू शकतास, ह्या मस्तपैकी झाड असा मोठा लांब लचक, पूर्ण सावली असा, ही बघा। तर आपण आता ऐस कापून बांधूया। शुभम जरा गाठावता बघूले, हे बघा। नाहीतर जर कुर्ली ह्याच्यात इली आणि जर उचलूक गेला तर ती पडतली आणि नुकसान होताला आमचा। पूर्व तयारी व्यवस्थित कसून बांधूचे लागतात जरा, कारण कुर्लीचे डेके वगैरे असतात। एक टपगोली तयार केल्यान मित्रांनो, हे बघा, शुभम ऐस जरा बांधता, तुमका दाखवते। ह्या बघा, ह्या एका ऐस म्हणतात, म्हणजे जी आपली मोरी असता तिचे पाकाटे वगैरे जे काढून टाकतात ते, पण त्याका पण आता चांगलो भाव असा। म्हणजे कुर्ले पकडूसाठी ह्या सगळ्यांका कळलेला असल्यामुळे ह्या पण जाम महाग जाता, त्याच्यामुळे मी 100 रुपयाचा, ह्या बघा ही पिशवी 100 रुपयाचा मी घेऊन येलेला आहे। आता बघूया ह्या 100 रुपयाच्या ऐसावरती किती कुर्ले मिळतात हे आता तुम्हीच बघा। ही बघा मित्रांनो, ही शुभमने आता एक पगोली बांधून तयार केल्यान। हे बघा, ह्या पद्धतीने अशी बांधायची, अशी बांधली, हे बघा, की अशी पाण्यात सोडायची अशी, की ह्या जो बँड असा ह्या पाण्यावरती तरंगत रावतला। त्याच्यामुळे आपण पगोली खय टाकलो ह्या पटकन समजता आणि ह्याच्यात अशी कुर्ली येतली
आणि अशी उचलली की ती आतमध्ये खात असल्या कारणान पटकन ही मिळता. ही आयडिया एकदम बेस्ट असा. नवीन कोण असले तर त्यांच्यासाठी ह्यो व्हिडिओ खूप उपयुक्त पडत. हे बघा पटापट असे बांधून आधी तयार करतो आम्ही. मित्रांनो जेमतेम लास्ट बघोली असा शुभमने सगळे बांधलेले असत. हे बघा हे तर पूर्ण तयार झालेले असत आणि अजून आपला बराचसा ऐस अजून हे बघा असा ही एक मोठी टकली असा. ह्याच्यात 2-3 पगोले आरामात होतले. ती एक पगोली खराब झाली आहे ती शुभमने भरून ठेवल्या. हे बघा ह्या आता सगळा आपण एवढे फडको घातलेलो असा. या फडक्यात आता बांधतलो आणि आपण जातलो होडीच्या दिशेने. मग मित्रांनो हे सगळे पगोले आता शुभमने आतमध्ये त्या फडक्यात आता गाठ मारून व्यवस्थित अगदी ठेवतलो. ते बघा अशा प्रकारे एकदम जवळ करून कसून गाठ मारले की एकदम व्यवस्थित अगदी राहतलेत आणि टाकूक पण आपल्या पाण्यात अगदी व्यवस्थित मिळतात. त्यामुळे ही पूर्वतयारी अगदी व्यवस्थित करून घ्या. जर कधी गेलात कुर्ल्याक वगैरे तर आपला ऐस पण भरपूर रावला. तर आता आपण नेतलो सोबत म्हणजे कुर्लीन खाल्यान तर आपल्या पटकन बांधूक मिळतला. हे बघा मित्रांनो ह्यो आपला गाठोडा असा हे आता तयार झालेला असा. आणि मित्रांनो आता आपण जातो होडीच्या दिशेन. बघा ह्या गाठोडा आपण घेऊन आता होडीच्या दिशेने जातो आणि होडीत हा सगळा सामान ठेवून देतलो. म्हणजे आपण साधारण 2:30च्या दरम्याने हेका जातलो कुर्ल्यान एक पकडूक. तर शुभम सोबत एक पगोली तुटली आहे ती घरी जाऊन व्यवस्थित करतलो होतो नंतर संध्याकाळच्या वेळेत. मित्रांनो ही बघा ही आपली होडी असा. या होडीत आता आपण ह्या व्यवस्थित अगदी ठेवून घेऊया. ही या टीप आणि कोयतो पण सोबत. हे बघा मित्रांनो ह्यो कोणतरी असो पिंजरो टाकलेलो असा. हे बघा खेकडे पकडूचो पिंजरो असा. मित्रांनो ह्याची पण व्हिडिओ आपण नंतर कधीतरी करूया. त्याचा पण तुमका एक प्रात्यक्षिक दाखवतोय. तो पिंजरो कसो करायचो त्याच्यात ऐस वगैरे कसा बांधायचा आणि कुर्ली कशी पकडली जातात त्याने. तर आता आपण हे सगळं सामान ठेवून घेऊन घरी निघूया. मित्रांनो भेटूया आता 1-1.5 तासांनी. तर आता भूक पण जाम लागली असा. जेवून आता आपण थोडा वेळ आराम करून मग जेवूया. कारण ऊन पण एकदम कडक असा तेवढी सावली पण येत आणि पाणी तापल्यामुळे खेकडे पण पटकन मिळतील. तर थंड पाण्यात मिळताना जरा मुश्किल होता. होय होय तर शुभम निघता आता गायक वगैरे पाणी देऊन तो जेवूक जाता घरी आणि मी पण आता निघताय घरी. तर बाय बाय थोड्या वेळात नक्की भेटूया. मित्रांनो जेवण वगैरे करून तर इलंय आणि आता बरोबर 2:30 वाजलेत. शुभम पण काय अजून इलो नाही त्याचीच वाट बघतोय मी हैसर बसान. मस्त सावली असा बघू शकतास. हा बघा हे असा बसासाठीच केलेला असा. तर मित्रांनो आता त्याचीच वाट बघतोय मी. आता तो किती वाजेपर्यंत येतो काय माहिती नाही. जरा लवकरच बाहेर पडा हवा होता कारण तो जेवलेलो पण नाही आणि जेवण वगैरे करून आता येतच असतात. बघूया तर आता ओका तर तयारच असा. दाखवते तुमका जरा पुढे जाऊन. हे बघा हे पगोले वगैरे सगळा बांधून वगैरे सगळं ठेवलेला असा. टीप ठेवलेला असा. नांगर पण आतमध्ये ठेवलेलो असा. म्हणजे कसा थोडासा वेळ थांबाचो इलो तर नांगर टाकून थांबाक मिळता. आणि मी माझी सॅक पण घेतलं आहे. सॅकमध्ये पाणी असा सडे असत कुर्ले बांधण्यासाठी. आणि आता बघूया किती वाजेपर्यंत शुभम येतात. तर आपल्याक ह्या दिशेक जायचं असा. या समोरच्या दिशेने आपल्याक आतमध्ये जायचं असा. एक पाचो असा त्यात पाच्यात जाऊया असं शुभम म्हणत होतो. तर बघू शकता ही बघा ही कांदळवनाची झाडं असत. ही मस्तपैकी अगदी सावली देतात.
छान वाटतं अगदी. निसर्ग असो आमचो खाजनातलो असा अगदी मस्त. तर बघूया आता त्याची वाट बघूया शुभम किती वाजेपर्यंत येतात तो. मित्रांनो 10-1 मिनटं झाली शुभम येऊन आणि आता आपण बरोच वेळ झालो असा. आता आपण चाललो. शुभम होडी वलवता आणि बघू शकतास आपल्या खादनातलो नजारो. ही बघा ही टिवराची झाडं असत. एका तोडला तर गुन्हा मस्त अगदी लाईनी तशी इलेली असत. चला तर आपण डायरेक्ट स्पॉटवरतीच भेटूया. हय पण 2 होडीये लागलेले असत, विनोद साळकर आणि सुहास साळकर यांचे. ते सध्या जाणत ना. आमच्या पाठून पण 2 जण येतात, बाळा काका आणि सुनील काका. गोरपी मारूचे आहेत वाटतात बहुतेक त्यांका. त्यांच्या आधीच पळालो जरा पुढे. त्याच्यात जाऊया ना त्या पाच्यात. मित्रांनो ह्या पाच्यान आपण सर्व आतमध्ये जरा घुसतलो. पानकावळो हे बघा, पानकावळो हय बसलेलो होतो तो निघून गेलो. हे बघा ही बसण्याची त्यांची जागा असा पक्ष्यांची. म्हणून निसर्ग टिकवूक होयो मित्रांनो, कारण पक्ष्यांका वगैरे झाडा झुडपातच बरा वाटता. आता जिकडे तिकडे झाड तोडतात पक्ष्यांचं नाश होतात. मित्रांनो हे बघा आपण बरोबर स्पॉटवरती पोचलो असो. ह्या पाच्यान आता आतमध्ये घुसतलो आपण. शुभम म्हणता, शुभम या पाच्या काय म्हणतात रे? उगावती बांधपाची. तर शुभम म्हणता ह्या पाच्याक उगावती बांधपाची असं म्हणतात. असे जुने पाचे असतात, आडवो पाचो, साकाऱ्याचो पाचो, उगावतो बांध पाचो, पोय, काली अशी बरीचशी नावं असत. मित्रांनो ह्या पाच्यातून आता आपण पगोले टाकत आतमध्ये जातलो. वारो पण हा भरपूर, त्यामुळे होडी थोपणार नाही. मित्रांनो आता मीच टाकते पगोली, कारण शुभम होडी वलवता. तशी व्यवस्थित करून घेऊया. हय सोडू. तर ही बघा ही आता पगोली मी सोडलं. ह्या भँड आता असा वर तरंगत राहतला, जेणेकरून आपली पगोली खय असा ही आपल्या लक्षात येतली. बघा बघू शकतास तुम्ही. ती बघा ही आपली पगोली असा, ही आपली निशाणी असा. तर आता टाकते दुसरी पगोली. बघा दुसरी पगोली पण पडली. चला तर मित्रांनो असे सगळे पगोले टाकून घेतोय आणि उचलताना तुमका दाखवते कुर्ले किती मिळतात ते. तर मित्रांनो एक एक करत असे 15 पगोले आम्ही टाकत इलो. आणि शुभम आणि मी आता बघू शकता हे बघा, ह्या आता सावलीत असं बसलो. 5-1 मिनटं, 5 किती मिनटं बसल्या? 5-10 मिनटं बसल्यावरती आपण म्हणजे जरा कसा त्या आळसाचा वास कुर्ल्यापर्यंत येऊ होयो, म्हणजे ती आतमध्ये त्या झाड्यात आपल्या म्हणजे पगोल्यात आपल्या येऊ होई. अशा स्थितीमुळे आपण आता हय बसलो, थोडा वेळ जरा आराम करतो आणि तुमका दाखवतोय. बघा ह्यो निसर्ग असा उगावत्या बांधपाची येतो. आणि अजून पण पुढे पण असा, पण आपल्याकडे 15 पगोले असल्यामुळेच आपण आता इथपर्यंत स्टॉप केलो. बघू शकता ही बघा, ही जी असा ही आपली लास्ट पगोली असा. आणि लास्ट पगोली टाकून आता आपण हय बसलो. शुभम पण बसलो, आमचा ड्रायव्हर, आमच्या नौकेचे ड्रायव्हर. आणि आमची नौका बघू शकतास गोयतो असा, म्हणजे कुर्ली इली तर अशी धरूक बरी दबकून तिका. सुकी लाकडा पण भरपूर असत अशी पडलेली. मित्रांनो
ॲनाकोंडा सिरीज तुम्ही जर बघितलाच असाच त्याची शूटिंग हा एक नंबर होऊ शकता, बघू शकता बघा. कारण त्या पिक्चरमध्ये पण असेच काय ना काय सीन होते. अशाच झाडातून तो ॲनाकोंडा अकडे तकडे जाता. तर ह्या मस्तच लोकेशन असा. जर आमचं व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचलो तर शोधित शोधित येतील पण अकडे. मित्रांनो 10 मिनटं वाट बघूया आणि नंतर तुमका कुर्ले पकडून दाखवूया. तर मित्रांनो 10 मिनटाचा वेळ पूर्ण झालेला असा. शुभम म्हणाक लागलो की आता जाऊया. बघा टीप माझ्यासमोर ठेवलं आहे, कोयतो पण ठेवलं आहे, म्हणजे अशी जर पायाकडे जर कधी येली तर रौको काढून घेऊन जातली. तर त्याच्यामुळे आता एका हातात शूट करतो आहे, एका हातात आणि तुमका दाखवतो आहे. पहिलीच पगोली देवाचं नाव घेऊन उचलते. बाबा देवा समर्था, दामन देवा ह्याल्या ठिकाण जरा काहीतरी गावात येत रे बाबा. घरानं तर घातलंय शुभम असता बघा. तर आता पहिली पगोली ही बघा, बघू शकता ही आपली निशाणी असा. याची दोरी जरा पुढे गेलेली असा, त्याच्यामुळे दोरी एक धरून अशी उचलूक होई. तर पहिलीच पगोली असा, बघूया काय मिळता. मित्रांनो पहिलीच पगोली आणि हे बघा बघू शकतात पहिलीच भवानी झालेली असा. घराना पावला आपल्या. परत आपण त्याच जागेत पगोली टाकून ठेवूया. हे बघू शकता अशी बघा खेकडा असा आपल्याला मिळालेलं. नॉर्मली मीडियम साईजचं आहे, एका डेगाचो. दुसरी पगोली काय आपली मित्रांनो 10 मिनटाचा वेळ. शुभमचा अंदाज बरोबर असा 10 मिनटांनी उचलूया. बघा नवीन आईस असल्यामुळे कसं पटापट मिळतात. बघा आपली दुसरी पगोली. दुसऱ्या पगोलीची रशी तकडे गेलेली असा. ही बघा मित्रांनो ह्याच्यात 2 लहान लहान खेकडे असतात, त्यांना सोडून देऊया. हे बघा त्यांना सोडून दिलं. एकदम पिला होती बारकी, मोठी होऊन ती आमकाच मिळतील, आमच्यासारख्या कोणाक तरी अशी मिळतील म्हणून त्यांना सोडून दिलं. कारण थोडीफार त्यांची वाढ पण होऊ होई. ह्या बघा ह्या निसर्ग ॲनाकोंडा सिरीज हळच होतली या. तर आता तिसरी पगोली, तिसऱ्या पगोलीकडे येईल आणि बघू शकतास हे पण छोटीच मिळालेली आहे बघा. चिंगूळ पण उडिया मारता. तर एका पण देते सोडूनच देते. गेली ॲटोमॅटिक पडली. मित्रांनो हे पण छोटीच होती, पण प्रत्येक आता उचललेल्या 4ही पगोलेत खेकडे होते. एकात 2 होते पण छोटे छोटे होते. हे बघा ही आता 5वी पगोली सरिलेली. याचे रशीक धरून मी आता उचलतोय आणि हय निराश थोडेसे झालेले असं. हे बघा अजून काय नाही, ठीक आहे मिळात अजून खूप वेळ असा. तर आपल्या घेऊ पण उशीर झालो, पाणी पडला असा वाटता, म्हणजे सुट्टीचो प्रकार चालू झालेलो हा. बघू शकतास
7-8 पगोलेनी पचको केलेनी आणि 8व्या-9व्या पगोलेत ही आमकां अशी मोठी खडसांव गावलेला आता. आणि आता हे लास्ट पगोलेत तरी बघूया काय मिळतं काय. म्हणजे 2 तरी मिळाले आहेत पहिल्या खेपेक, फेरी तर काय फुकट गेलेली नाही. आणि आता लास्ट पगोली याच्यात बघूया काय मिळतं. थोडंसं वारं असल्या कारणान होडी पण थांबत नाही. याच्यात पण काहीतरी हा हे बघा, याच्यात पण साधारण असा जाऊया तिका पण घेतलं आणि ही पगोली टाकलं खाली, बँड पण टाकतो. मित्रांनो हे बघा, हे पहिल्याच खेपेक आमका 3 खेकडे मिळाले आहेत. एक झोपली आहे. तर ही आमची असा पोय, एका म्हणतात पोय. हे बघा मित्रांनो, सावलीत आता होडी लावतो होय सर. शुभम म्हणता होय सावली मस्त होय, आता लावतोय बघा होडी. आणि ही बघा ही सुकी झाडा आणि हे आपले टीवर. या असल्या निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी हवा सुटलेली अगदी भारी. आणि आता आपण धरलेली कुर्ली कशी बांधायची या प्रात्यक्षिक आपल्या शुभम दाखवतलो कशी बांधायची ती. बघा आता होडी आम्ही लावतो. सावळीत आपण थांबलो, पण येता येता घाईघाईत एक प्रॉब्लेम झालो की झाबळीच आणू विसरलो. रशी तर काढल्यान शुभम म्हणतात तूच बांधान जरा दाखव. मित्रांनो मी दाखवते तुमका कुर्ली कशी बांधतात ती. आणि बघा आपली कुर्ली तर झाबळी असती तर बांधलेले कुर्ले झाबलेत ठेवूक मिळाले असते. झाबलेत झाला. मित्रांनो एक खेकडे बाहेर काढलंय, ते काय आता असं धरलंय बघा एका याचोचा. तर काय करायचं, असं त्याका पायात आधी धरायचो. बघा ही रशी अशी पाया काढून घेऊन त्याच्या मागच्या दोन्ही पायांखालून अशी घालायची. खाली एक बोट ठेवायचा असा. आणि जो डेंगो असा तो असं आतमध्ये घालून डेंग्याचा तो काटो असता त्या काट्यात ही रशी अशी अडकवायची. ही बघा ही जी रशी असा अशी अडकवायची आणि असं ओढून घट्ट ओढून घ्यायचो. त्याच्या मागच्या साईडसून अशी ओढून घेऊन आता ही एकच डेंगो हा, दुसरं डेंगो पण तसंच बांधायचो असता. एकच डेंगो मग काय असा साधा सिंपल असा करायचा. गाठ बांधायची, कापायची. मित्रांनो बघू शकता अशी बघा खेकडं आपलं आता असं बांधलेलं असा. तर अशाच प्रकारे आपण 3ही खेकडे बांधून घेऊया, म्हणजे काय एकामेका खाऊचे नाही. मित्रांनो हे बघा लास्ट दुसऱ्या पगोल्यात ही आपल्या कुर्ली मिळालेली होती. मादा खेकडो आहे बघा, कारण तिची साईज पाठीवरसून मोठी आहे आणि डेंगे तिचे छोटे होते. हे बघा हे बघू शकतात असा वाळकायचा. ही असा मादा खेकडो. एका पण आपण त्याच पद्धतीने बांधूया. ही पण आता आपण अशा प्रकारे बांधलं. ही का पण आता साईडीक ठेवूया पिशवीत टाकून.
3 खेकडे मिळाले आहेत पहिल्या खेपीक. ते शुभमने आता ही अशी आयडिया केल्यान जुगाड केल्यान. आपल्या मालवणी माणसाक जुगाड करूचा काय सांगाव नको. तेव्हा बघा मस्त की खाली एक फडको टाकल्यान. ती पिशवी फाटलेली होती त्याच्यात, जेणेकरून ते कुठले बाहेर येऊचे नाही आणि फडको ओलो करून ठेवल्यान म्हणजे त्यांना थोडंसं थंडावं पण मिळेल. आणि काय करूया आता, जाऊया काय वाच वेळ थांबूया म्हणता. तर ठीक आहे मित्रांनो, थोडं वेळ थांबून मग थोड्या वेळात बघूया काय मिळतं. कारण आपण 10 मिनिटाचा वेळ मगाशी घेतलो होतो. 10 मिनिटात आपल्या 3च खेकडे मिळाले. तर थोडा वेळ थांबून जाऊया. मित्रांनो 15 मिनिटाच्या वेळानंतर आता आपण निघालो दुसऱ्या फेरीसाठी. तर आता दुसऱ्या फेरीत किती मिळतात ते आपण आता उचलतानाच तर बघूया. उचलतानाचा व्हिडिओ मी करत नाही कारण आता पटापट उचलूचे लागतात, कारण वेळ पण भरपूर झालेलो असा. तर तुमका मित्रांनो एकदमच सांगते किती मिळाले ते खेकडे आणि मग तुमका दाखवतोय त्या. तर मित्रांनो शुभम म्हणता मी आता उचलतोय बघले, तर ते का उचलून देत मी आता थोडा वेळ होडी हलवतोय. तर मित्रांनो नंतर एकदमच तुमका दाखवतोय किती कुर्ले मिळाले ते. तर मित्रांनो फायनली दुसरी फेरी आपली कंप्लीट झाली आणि दुसऱ्या फेरीत आपल्या 4 खेकडे मिळाले. म्हणजे फेरी तर काय फुकट गेली नाही. 2 मोठे आणि 2 मिडियम साईजचे असत. तर ठीक असा बघूया आता थोडा वेळ आपण असेच पगले उचलून बघूया आपल्या किती कुर्ले मिळतात. तुमका तर एकदमच भेटूया आणि तुमका दाखवते मग किती कुर्ले मिळाले ते. पण काय होता व्हिडिओ करताना 2 जण असल्यामुळे तेवढं शक्य होणार नाही व्हिडिओ करा आणि उचलताना. कारण काय होतं त्याच्यात 1-2 मगाशच्या फेरी 1-2 खेकडे असे पडले पण. तर ठीक आहे आपण एकदमच तुमका दाखवूया शेवटला किती खेकडे मिळाले ते. तर मित्रांनो मगाशी मी तुमका सांगितलं मादा खेकडी ही बघा ही अशी असता. तिच्या खालचा भाग जो असा तो असं काळ्या प्रकारचा असता आणि ती तिचे डेंगे बघू गेलास तर हे बघा तिची पाठीवरची साईज जरा असा ती मोठी आहे ही बघा. आणि हे डेंगे जे असतात डेके जे आपण म्हणतो ते थोडेसे छोट्या साईजचे असतात. आणि नर खेकडो जो असता हे बघा ह्या शुभमच्या ह्या हातात असा तो नर खेकडो असा. त्याचा खालचा भाग जो असा तो हे बघा हे असं व्हाईट कलरचो असता आणि त्याचे डेंगे पण साधारण मोठे असतात. साधारण एकच साईज मिळतात ही. म्हणजे पूर्ण बघू गेलास तर ह्याचे डेंगे आणि त्याच्या पाठीवरचं साईज ही जेमतेम सेमच असतं. आणि त्याच्या तुलनेत ही बघू गेलास तर हिच्या पाठीवरची साईज मोठी असून तिचे जे डेंगे असतात ते छोटे असतात, म्हणून ती का मादा म्हटलं जातं. तर नर आणि मादा ही बघा. तर मित्रांनो हे बघू शकता असे बघा हे आपल्याक मिळालेले छोटे खेकडे असत. छोटे म्हणजे साधारण असत बऱ्यापैकी आणि त्या पिशवेत थोडेसे असत. तर आता अजून उचलूचाच असा आपले पगोले बघू शकतात ते बघा दिसताना मुश्किलच जराशे लांब लांब असत आणि बँडा तशी लांबच आहेत बघू शकता. आता बघा सफेद बँड दिसता. तर आता थोड्या वेळानं आपण परत उचलतलो बघूया तेव्हा किती मिळतात ते. तर फायनली मित्रांनो आता घड्याळात वाजले असत 4:30 आणि अजून एक राऊंड आपण मारतलो आणि एंड करतलो. आजच्या दिवसात किती कुर्ले मिळाले ते आता तुमका हे बघा हे दाखवते. हे छोटे कुर्ले हे आता मिळालेले असत हे बघा हे. आणि ती बोरी असा त्याच्यात आपले मोठे खेकडे असत. म्हणजे जेमतेम आपल्या 2-2.5 किलो खेकडे तर मिळालेच असत. आणि मित्रांनो अजून एक फेरी तर मारूचीच असा. त्या फेरीत बघूया आपल्या किती खेकडे मिळतात ते. शुभम पण म्हणता खेळात पण जाऊचा असा. तर त्याचं पण आपण जास्त वेळ घेऊया नको. तर मित्रांनो व्हिडिओचं आता हे एंड करूया. जर तुमका व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघूसाठी सबस्क्राईब करा VS Vlogs आपलं चॅनल. आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.